नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये आता या ट्विस्टमध्ये सात्विका घरात आल्याने कोणता चमत्कार होतो, कारण सात्विका ही आत्महत्येचा जो प्रयत्न केलेला आहे, पण सात्विकाला मात्र त्या आत्महत्यातून मात्र एका व्यक्तीने वाचवलेलं असतं। म्हणून सात्विका हे घर सोडून गेलेली नाही, पण मात्र ऐन वेळेस अंजलीच्या वाढदिवसाच्या दिवशी सात्विका अचानक येते आणि आपल्या अर्णव, ईश्वरी, अंजली या सगळ्यांना आशीर्वाद कसा देते, सात्विकाचा एक आता भयानक संकेत कसा पाहायला मिळतो। आणि त्यात म्हणजे आता रमाकांत आणि सात्विका हे दोघांनी मिळून आता या अंजलीला कसं सावरलेलं असतं, कारण अंजलीला राकेशचं सत्य समजल्यानंतर अंजलीचा काय म्हणजे तिच्यावर कोणती आता वेळ आलेली असते, कारण अंजलीने स्वतःला यामधून सावरण्याचा इतका प्रयत्न केलेला आहे, तरीसुद्धा अंजलीला फार एक मोठं जे राकेशचं सत्य कळाल्यानंतर अंजलीची अवस्था फार बिकट झालेली असते। पण तरीही आता ईश्वरी अंजलीला न डगमगता आपल्या बाळासाठी जगण्यासाठी ताकद देते। तेव्हा आता अंजलीसमोर जेव्हाही सत्याचा उलगडा झालेला आहे आणि त्यानंतर मात्र आता पुढे काय होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, राकेशचं आता सगळे चहूबाजूने पुरावे मिळाल्यानंतर एकतर तारेने सुद्धा आणि डॉक्टरने सुद्धा हे राकेशच्या विरोधात पुरावे दिलेले असतात की राकेशचा अपघात झालेला नव्हता। डॉक्टरना पैसे देऊन त्याने खरेदी करून आता त्याची मेमरी गेल्याचं नाटक केलेलं असतं आणि मलेशियाला जाण्याचे ते तिकीट आहे तर ते सुद्धा आता ताराला बुक करण्यासाठी सांगितलेले आहे। परंतु आता घरामध्ये काय असतं तर अंजलीचा वाढदिवस असतो आणि अंजलीच्या वाढदिवसाच्या दिवशी राकेश अंजलीला म्हणतो की मी असं काहीतरी तुला सरप्राईज देणार आहे की ते सरप्राईज मात्र आता कधीही तुझ्या कायम लक्षात आठवणीत राहील। आणि हे राकेश कायमचं सगळं काही प्रॉपर्टी वगैरे घेऊन तेथून निघून जाणार असतो, परंतु आता वल्लरीला चाहूल लागलेली असते, म्हणून वल्लरी मात्र आता त्यातून काढता पाय घेते, कारण वल्लरी म्हटलेली असते की काही झालं तरी आता हा राकेश चहूबाजूने गुंतलेला आहे, पण आता आपण यामध्ये गुंतायला नकोय, म्हणून तिने मात्र आपला सगळं काही फाईल वगैरे आहे ती राकेशच्या गाडीमध्ये फेकून दिलेली असते। आणि हे एका फाईलमुळे कसा धमाका होणार असतो, कारण त्यामध्ये सगळे काही राकेशचे पुरावे आहेत, हे पुरावे त्यांनी आता वल्लरीने त्याच्या गाडीत फेकलेले असतात। त्यानंतर मात्र आता घरामध्ये त्याने आता विषारी औषध आणून जी फवारणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्या फवारणीतून मात्र जे झालेलं आहे तर ते म्हणजे सगळेजण बेशुद्ध पडलेले आहे असं राकेशला वाटतं, पण कोणीही घरामध्ये बेशुद्ध पडलेलं नाही। शेवटी राकेशचं सत्य सगळ्यांच्या समोर येतं, ईश्वरी सनकनी त्याच्या कानामागे ठेवून देते आणि आता अंजलीसुद्धा पुढे येते। अंजलीसुद्धा राकेशचं थोबाड फोडते आणि आत्ताच्या आत्ता तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं, म्हणून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचं ठरवते। त्यानंतर अंजली ईश्वरी अर्णव यांची माफी मागते। तर आता अर्णव हा अंजलीला म्हणतो की ताई हे बघ, तू काही काळजी करू नकोस, कारण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। जर काही म्हणजे तुला कितीही एकटं वाटण्याचा प्रयत्न झाला, पण ताई हे बघ, हा नराधम तुला फसवीत होता, आत्तापर्यंत त्याने कित्येक मुलींचा वापर करून फसवलं आणि त्यामध्ये तारा एक आणि ताराची बहीण शलाका, कारण शलाकाची बहीण तारा आहे आणि शलाकाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तारा इथे आलेली आहे आणि तो ताराशी सुद्धा त्याच पद्धतीत अगदी बोलत आहे। जे काही रेकॉर्डिंग वगैरे आहे ते सर्व अंजलीला दाखवलं जातं। अंजलीच्या खरंच एक तिला मोठा धक्का बसलेला असतो की आपल्या नवऱ्याने आपल्याला फसवलं आणि त्या नवऱ्यासाठी मात्र आपण अर्णव, ईश्वरी यांच्यावर केस करायला निघालो होतो, त्यांना जेलमध्ये टाकायला निघालो होतो, ईश्वरीला घराच्या बाहेर काढायला निघालो होतो, खरंच आपली किती मोठी चूक झाली। म्हणून अंजली पदरपासून ईश्वरीची माफी मागते। हे बघ ईशू, मला माफ कर, आत्तापर्यंत मी तुला माझी बहीण मानलं होतं, पण खरंच जे झाले म्हणजे राकेशने माझ्या मनामध्ये जे विष पेरण्याचा प्रयत्न केला होता, खरंच मी खूप भरकटत गेले होते आणि त्याच्या प्रेमामुळे मी माझी जवळची माणसं विसरले होते। तेव्हा ईश्वरी म्हणते की अंजली ताई हे बघा, तुम्ही काही काळजी करू नकास आणि हे बघा, फक्त तुम्ही बाळाची काळजी घ्या। त्यानंतर आता इकडे वल्लरीला तर भीती वाटत असते, कारण यांनी अर्णव ईश्वरीचं सत्य म्हणजे अर्णव ईश्वरीने राकेशचं सत्य बाहेर काढलं, मग आपल्या सत्यापर्यंत जर हे पोहोचले आणि आपल्याला कशाचीही चाहूल न लागून दिली नाही तर आपलं अवघड होईल, कारण त्या राकेशजवळ
आपले व्हिडिओ आहे, आपले पुरावे आहे. आता आपल्यालाच काहीतरी असं करावं लागेल की जेणेकरून मात्र त्या राकेशचा मोबाईल आता आपल्या ताब्यात मिळवला लागेल. नाहीतर त्या मोबाईलमधून अर्णवच्या आणि ईश्वरीच्या हाती जर पुरावे लागले तर मात्र अवघड होईल. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी विचार करते की मामीचं नक्की काय कसला विचार सुरू आहे, मामी कोणत्या विचाराबद्दल बोलत आहे तेच मला काही कळत नाही. तेव्हा आता ईश्वरीच्या लक्षात येतं की नक्कीच मामीच्या मनात काहीतरी सुरू आहे. आणि आता त्याच वेळेस मात्र राकेशच्या मोबाईलमध्ये आता या ताराने जे लक्ष ठेवलेलं असतं तर त्या ताराला मात्र आता वल्लरीच्या विरोधात व्हिडिओ सापडलेले असतात. त्यामध्ये उदयकांत आणि वल्लरी एकत्र जेव्हा ईश्वरीला मारण्याचा प्लॅन करत आहे आणि त्याच वेळेस आता व्हिडिओ समोर आल्यानंतर मामीची तर बोलती बंदच होते. मामीला काय करावं ते काही कळत नसतं. ईश्वरी म्हणते की मामी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन पोहोचलात मला वाटलं नव्हतं. आणि त्याच वेळेस आता रमाकांत पुढे येतो. रमाकांत म्हणतो की हो, कारण मामीने तर आत्तापर्यंत असं काहीतरी कारस्थान केलेलं आहे. जेव्हा आमची एक पार्टी होती आणि त्या पार्टीमध्ये मला म्हणजे काही बक्षीस मिळालेलं होतं तर ते बक्षीससुद्धा सोन्याचं अगदीही एक हार होता आणि मामीने तो चोरण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. त्याच वेळेस सात्विकाने तिच्या एक कानामागे ठेवून दिली होती, कारण तो हार तिने चोरला होता आणि सात्विकाने मात्र तेव्हा तिला धडा शिकवला होता. पण त्याच गोष्टीचा बदला म्हणून वल्लरी जे काही आत्तापर्यंत वागलेले आहे आणि त्याच पद्धतीचा वापर करून तिने माझा आणि सात्विकाचा संसार मोडला आणि या सगळ्याला मात्र वल्लरी कारणीभूत आहे. रमाकांतने असा काहीतरी पुरावा आणलेला असतो, तो पण उदयकांतला धरून आणलेला असतं आणि उदयकांतला आणून मात्र रमाकांतने मामीचं हे जे पापाचं सत्य आहे तर ते बाहेर काढलेलं असतं. तेव्हा अर्णवला इतका राग येतो, म्हणजे ईश्वरीची अवस्था मामीने अशी केली होती. आत्तापर्यंत हे सगळं मामीने केलेलं होतं आणि शेवटी ईश्वरीला मारण्याचा सुद्धा प्लॅन मामीने केलेला आहे. हे सगळं काही सत्य समजल्यानंतर मात्र आता अर्णवला इतका राग येतो. अर्णव रागाने आता ह्या मामीला घराच्या बाहेर काढायला निघालेला असतो आणि त्यानंतर मात्र आता घरामध्ये सगळं काही छान सुरळीत असतं. अर्णव ईश्वरी आता वल्लरी आणि राकेशचं सत्य बाहेर आल्यानंतर अर्णव ईश्वरीचे आभार मानतो आणि मी सिंदूर हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे. आज मात्र माझ्या ताईची त्या नराधमाच्या हातातून सुटका झाली, हे सगळं तुझ्यामुळे. ईश्वरी तू जर ऑफिसमध्ये आली नसती तर आज मात्र आमची काय अवस्था झाली असती आम्हाला माहिती नाही, कारण सात्विक फॅशन ही डबघाईला आली असती आणि सगळं काही त्या राकेशने आपल्या नावावर करून आता शेवटी आपल्याला रस्त्यावर आणलं असतं. पण ईश्वरी मात्र तू ह्या सगळ्याला वाचवलंस म्हणून तू आता ह्या सगळ्याची मालकीण आहे. अर्णव मात्र या सगळे काही घराचे हक्क ईश्वरीला देतो, परंतु वल्लरीचा आणखीनच जळफळाट होतो आणि वल्लरी लगेच आता पुन्हा आता ह्या नम्रताचे कान भरायला सुरुवात करते, कारण वल्लरीमुळे ईश्वरी ही घराची मालकीण झाली हे काही वल्लरीला देखवलेलं नसतं. कारण आता अर्णवने सगळे अधिकार ईश्वरीला दिलेले असतात. ईश्वरीमुळे आज सात्विक फॅशनचा इतका मोठा डबघाईला जाणारा बिझनेस आज ह्या राकेशमुळे बुडला असता आणि तो ईश्वरीने वाचवलेला असतो. ईश्वरीच्या चलाकृतीमुळे शेवटी सगळं काही छान झालं असतं आणि तेव्हा ईश्वरीसुद्धा आता अंजलीला आधार देते आणि शेवटी अंजली आता ईश्वरी आणि अर्णव यांना एकत्र मिठीत घेऊन सगळं काही आता छान होतं. तेव्हा मित्रांनो त्याच वेळेस मात्र सात्विकाचा एक असा संकेत पाहायला मिळतो, कारण सात्विकाने जे काही स्वप्न होतं तिचं अंजली आणि ह्या अर्णवचं एक छान असं लग्नाचं, परंतु त्यासाठी मात्र सात्विकाने एक असं काहीतरी एक मस्त पत्र लिहून ठेवलेलं असतं. त्यामध्ये आपल्या अर्णवच्या बायकोसाठी हे पत्र लिहिलेलं असतं आणि अंजलीला सुद्धा मात्र ह्या सगळ्या पत्राची आठवण होते आणि ते पत्र आणून ती ईश्वरीला देते. तेव्हा ईश्वरी जेव्हा हे पत्र वाचते तेव्हा ती अर्णवला मिठी मारते. अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकत्र येतात आणि नव्याने त्यांची सुरुवात होते. तेव्हा ईश्वरी अर्णवला हनीमूनला पाठवण्यासाठी अंजलीने मात्र असं सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं, कारण ईश्वरी आणि अर्णव या दोघांना आता इतक्या दिवस खूप काही सहन करावं लागलेलं आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी खूप काही सहन केलेलं आहे आणि ईश्वरीमुळे आज सात्विक फॅशनचा आणि राजशर्की कुटुंबाचा इतका मोठा करोडोंचा बिझनेस वाचला. त्या राकेशच्या घशात जाणारा हा बिझनेस ईश्वरीमुळे वाचलेला आहे. हे सगळं काही आता
सगळ्यांच्या समोर आल्यानंतर ईश्वरी राजशिर्केंची एकता प्रॉपर्टीची मालकी आणि त्यासाठी मस्त एक पार्टी ठेवलेली असते आणि हनीमूनचं जे काही सरप्राईज आहे तर ते अंजलीने आकाश, नम्रता आणि ईश्वरी यांना दिलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.